एक महत्त्वाची बातमी समोर येते। बसवराज पाटील मंगळवारी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात। काँग्रेस कार्याध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी दिलाय। महाराष्ट्र काँग्रेसचा गळीत हंगाम सुरूच आहे। गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीला मोठे धक्के बसतायत। सोबतच काँग्रेसला सुद्धा अर्थातच काँग्रेसमधून आता पुन्हा एकदा गळती सुरू झालेली आहे। महाराष्ट्र काँग्रेसचा गळीत हंगाम सुरूच। बसवराज पाटील मंगळवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला आणि आता काँग्रेसचा मोठा कार्यकर्ता बसवराज पाटील हे मंगळवारी भाजपात प्रवेश करणार असल्याचं समजतंय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी उदय साबळे जोडले गेलेले आहेत। काय माहिती अधिकची? नक्कीच तेजल, जर आपण पाहिलं तर बसवराज पाटील हे काँग्रेसचे एक बड्या नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांचं मराठवाड्यामध्ये आणि विशेष करून लातूर असेल, धाराशिव असेल या ठिकाणी काँग्रेसचं मोठं काम होतं। आणि हेच बसवराज पाटील आपण पाठीमागे जर पाहिलं तर अशोक चव्हाण यांनी जो पक्षप्रवेश केला त्यानंतर या चर्चा सातत्याने समोर येत होता की हा पक्षप्रवेश होईल आणि आज अखेर त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती देखील आपल्याला मिळते। सूत्रांकडून अशी माहिती मिळते की उद्या दुपारी 4च्या दरम्यान बसवराज पाटील हे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती देखील आपल्याला मिळते। जी उदय, मात्र बसवराज पाटील यांनी काँग्रेस का सोडली, काही कारण समोर येत आहेत का? आताची जर राज्यातली सध्याची परिस्थिती जर पाहिली तर काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे आणि म्हणायला तसं काँग्रेसचं नेतृत्व हे इकडे लक्ष द्यायला तयार नव्हतं। हीच काही पक्षातील अंतर्गत नाराजी बसवराज पाटलांच्या मनामध्ये होती आणि हीच नाराजी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत होती आणि आज अखेर तो दिवस आता उजाडलेला आहे। यामुळे लोकसभेसाठीचा राजकीय समीकरणात काही फरक पडेल का? नक्कीच। आता जर आपण पाहिलं तर धाराशिव लोकसभेमध्ये औसा मतदारसंघ असेल, बार्शी मतदारसंघ असेल, त्यामध्ये आणि विशेष करून औसा मतदारसंघात बसवराज पाटलांचं मोठं वर्चस्व आहे। एकूणच जर पाहिले तर राजकीय समीकरणं त्यावेळी आपल्याला बदललेली पाहायला मिळतात, परंतु उद्याच्या लोकसभेच्या अनुषंगाने हा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। जी, धन्यवाद उदय आपण दिलेल्या माहितीबद्दल।